भाषेच्या भाषेमधील अंगांचा जो विचार केलेला आहे, जो शास्त्रीय पद्धतीनं अर्थ मांडलेला आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे आहे. मग ती वाक्यरचना आहे, या अर्थी आहे. तो कारक विचार पण तिथे आपल्याला दिसतो, ध्वनिशास्त्रदृष्ट्या दिसतो. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे अर्थ निश्चिती किंवा अर्थ विचार होय. मग अर्थ म्हणजे काय? तर जर इंग्रजीमध्ये म्हटलं तर अर्थ म्हणजे जमीन किंवा पृथ्वी. पण जर आपण मराठीमध्ये विशेषतः संस्कृत भाषेकडे जेव्हा अर्थ या दृष्टीनं पाहतो, तेव्हा त्या अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला उलगडतात. कोणकोणते? तर अर्थ म्हणजे भूमी होय, अर्थ म्हणजे जमीन होय, अर्थ म्हणजे द्रव्य होय, अर्थ म्हणजे आशय होय. असे अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच मनुष्यवती भूमिरित्यर्थ असाही कौटिल्याने अर्थ शब्दाचा अर्थ मांडला आहे. की अर्थ म्हणजे काय? तर माणूस जिथं राहतो त्या जमिनीला अर्थ म्हणावं असं म्हटलं आहे. बघा, कौटिल्य अर्थशास्त्राच्या नंतर मला वाटतं इंग्रजीमध्ये अर्थ हा शब्द खरं तर आला असावा. पण त्या काळामध्ये म्हणजे कौटिल्याच्या काळामध्ये सुद्धा जिथे माणूस राहतो, जिथं माणसाची वस्ती आहे, त्या जमिनीला अर्थ असं म्हणावं असं म्हटलं आहे. म्हणूनच अर्थ शब्दाचा संपत्ती म्हणजे जी काही आपली प्रॉपर्टी आहे, जी काही मालमत्ता आहे ती, त्यानंतर द्रव्य म्हणजे सोने चांदी यांसारखे धातू, त्यानंतर आशय म्हणजे आपण जे बोलतो, आपण जे दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो ते दुसऱ्यापर्यंत पोहोचणे, दुसऱ्यापर्यंत समजणे म्हणजे सुद्धा अर्थ होय. असे अर्थ शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला दिसतात. मग हा जो अर्थ आहे किंवा हा जो अर्थाचा विचार केलेला आहे, हा समजून घेत असताना आपल्याला भाषाशास्त्रीय दृष्ट्या अनेक ठिकाणी याचा अनेक वेगळा वेगळा प्रकार दिसतो. दवा जोगांनी तसेच मनोहर देवकृष्ण पंडित या दोघांनी भाषेच्या अर्थाचा विचार करत असताना म्हणजे आपण पाहिलं की भाषा म्हणजे काय, तर यया भाष्यते सा भाषा, जिच्याद्वारे काहीतरी सांगितलं जातं, जिच्याद्वारे काहीतरी पोचवलं जातं, ती म्हणजे भाषा. आणि अशा भाषेचे भाषीय अर्थ आणि अभाषीय अर्थ असे दोन प्रकार केलेले दिसतात. मग भाषीय अर्थ म्हणजे काय, तर आपण पाहिलं ध्वनिशास्त्रामध्ये की आत्माबुद्ध्या समेत्यार्थान मनोयुंक्ते विवक्षया मनः कायाग्निमाहंती स प्रेरयति मारुतः मारुतस्तुरसीचरन् मंद्रम जनयते स्वरम. असा मोठा श्लोक आपण पाहिला. या आपला हा जो स्वर आहे, ही जी आपली टकळी आहे, थोडक्यात जर सांगायचं झालं तर ही कशी आहे, कशी जन्म घेते, तर ती आत्म्यापासून, हा जो आपला आत्मा आहे तिच्यापासून त्यानंतर कंठापर्यंत येऊन ही वाऱ्याद्वारे उत्पन्न होणारी अशी भाषा आहे. ही शब्दरूपी आहे, ही अक्षररूपी आहे, ही क्रमरूपी सुद्धा आहे. अशी ही आपली वाणी, ही भाषा आहे. मग आपण जे काही बोलतो, जे काही शब्दांनी सांगतो, जे काही वाक्यांनी सांगतो, तो सगळा पसारा म्हणजे भाषीय होय. आणि या भाषीय साधनाद्वारे, या भाषेद्वारे जे काही दुसऱ्यापर्यंत पोचतं, जे काही दुसऱ्याला कळतं, जे समोरच्यापर्यंत मिळतं, तो म्हणजे भाषीय अर्थ होय. मग भाषाशास्त्रदृष्ट्या
माणूस जे बोलतो तो असतो भाषीय अर्थ. मग आपण बघतो की प्रत्येक 20 किलोमीटरवर भाषा बदलते. म्हणजे जर आपण सोलापूरमध्ये आलो तर इथं प्रत्येक गल्लीमध्ये वेगळी भाषा मिळते आपल्याला. मग कुठे हिंदी मिश्रित मराठी आहे, कुठे कन्नड मिश्रित मराठी आहे, कुठे मराठी मिश्रित तेलुगू आहे, कुठे मराठी मिश्रित कन्नड आहे. म्हणजे असे भाषीय अर्थाचे, भाषेचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसतात. आणि हे पैलू दिसत असताना भाषेमध्ये हीच खरी गंमत आपल्याला इथं दिसते की प्रत्येक भाषीय अर्थामध्ये, प्रत्येक भाषेच्या छटेमध्ये समान अर्थ असतो, पण तो वेगवेगळ्या प्रकारांनी दिसतो. आणि हा समजून घेत असताना, या अर्थाला पाहताना आपल्याला भाषीय अर्थ म्हणजे फार मोठा वेगळा प्रकार नसून आपण जे रोज बोलतो, आपण जी रोज भाषा बोलतो तिचा अर्थ म्हणजेच भाषीय अर्थ होय असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं हा भाषीय अर्थ नावाचा जो प्रकार आहे हा खूप महत्वाचा मानलेला आहे. त्या प्रकारानंतर दुसरा जो प्रकार याचा आहे तो म्हणजे अभाषीय अर्थ. अभाषीय अर्थ म्हणजे काय, तर एक 2च सेकंड मी माझी स्क्रीन प्रेझेंट करते म्हणजे आणखी कळेल. Valor, Veera Rasa. Emotions in the Natya Shastra. हा आवाज येतोय का सगळ्यांना या व्हिडिओचा? हो मॅम येतोय. चालेल. आणि स्क्रीन दिसत आहे व्यवस्थित? हो. चालेल. आता आपण यामध्ये अभाषीय अर्थ आपल्याला कसा कळतो हे पाहूयात. Shastra, the Navarasas. Love, Shringara Rasa. Valor, Veera Rasa. Compassion, Karunya Rasa. Wonder, Adbhuta Rasa. Laughter, Hasya Rasa. Fear, Bhayanaka Rasa. Revulsion, Bhivats Rasa. Anger, Raudra Rasa.
tranquility, शांत. सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला का? हो मॅडम. काय जाणवलं तुम्हाला? काय कळालं यामधून? याआधीही आपण हा भाव व्हिडिओ खरं तर पाहिला होता. बोला मॅम. भाव समजले सर्व वेगवेगळे भाव, बरोबर बरोबर अभिनयातून संदेश. बरोबर. कृतीतून आणखी? हा सर, सॉरी आवाज नाही ऐकू आला. कृतीतून कृतीतून. चालेल, खूप छान. आणखी? नृत्याद्वारे बोलण्याचे भाव. हा, बरोबर बरोबर. तर बेसिकली यामध्ये हे जे भाव दाखवत होते तिथे कुठेही शब्दाचा, अक्षरांचा वापर केलेला नव्हता. केवळ आणि केवळ चेहऱ्याच्या एक्सप्रेशनद्वारे तिथं समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना पोहोचवण्याचं काम चालू होतं. आणि हे होत असताना बघा, या कार्यामध्ये जे काही अशाब्दीय असं संभाषण चालू होतं, हे एक संभाषण होतं की माणसाला केवळ आणि केवळ शब्दांचा वापर करणंही शक्य नसतं, अनेकदा शक्य नसतं. माणूस त्याच्या डोळ्याद्वारे, त्यानंतर हालचालीद्वारे, देहबोलीद्वारे, त्यानंतर चेहऱ्याच्या एक्सप्रेशनद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विचार सांगून जातो. आणि त्यातूनच मग हा अशाब्दीय, अभाषीय असा संभाषणाचा भाग सुरू होतो. मग जेव्हा एखाद्या परफॉर्मरला, एखाद्या नर्तक किंवा नर्तकीला आपले भाव सादर करायचे असतात, आपलं बोलणं लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं, तेव्हा अशा एक्सप्रेशनचा वापर केला जातो. आणि भरतनाट्यममध्ये, त्यानंतर कथकली या विशेष खरं तर नृत्यामध्ये सगळ्यात जास्त अभाषीय अर्थाचा वापर केला जातो. की तो जो भाव प्रकट होतो, ते जे विचार प्रकट होतात ते आपल्यापर्यंत बरोबर पोचतात, त्यातील अर्थ सुद्धा कळतो, पण तो शब्दांशिवाय असतो. त्यामुळं हा झाला अभाषीय अर्थ. असे भाषाशास्त्रातील अर्थ शब्दाचे 2 प्रकार आपण पाहिले. हे पाहत असताना संस्कृत भाषेमध्ये अर्थाचे परत वेगळे प्रकार मांडलेले आहेत. की जो आपण ऐकतो भाग किंवा एखादं जेव्हा आपण पाहतो, समजून घेतो, तेव्हा आपल्याला अर्थ हा 2 प्रकारे कळतो. जसा मघाशी भाषीय आणि अभाषीय पाहिला, तसाच संस्कृतमध्ये वाक्यार्थ विचार आणि शब्दार्थ विचार अशा 2 प्रकारे अर्थ कळतो. मग पहिला जो प्रकार आहे यातला, तो आहे वाक्यार्थ विचार. जेव्हा आपण कोणतंही वाक्य वाचतो, ऐकतो, तेव्हा त्यातला जो आपल्याला मतितार्थ कळतो, त्यातला जो आपल्याला संपूर्ण असा अर्थ कळतो, त्यातला जो गूढार्थ कळतो, तो असतो वाक्यार्थ विचार. म्हणजे उदाहरण आपण पाहूयात की राम गावाला जातो, आपलं नेहमीचं वाक्य. मग राम गावाला जातो या वाक्यामध्ये या संपूर्ण वाक्याचा जो आपल्याला अर्थ कळतो, या संपूर्ण वाक्याचा जो मतितार्थ कळतो, तो असतो वाक्यार्थ विचार. मग भाषेमध्ये विशेषतः आपण जेव्हा बोलतो, तेव्हा माणूस जे वाक्य बोलतो, माणूस ज्या वाक्यांचा उच्चार करतो,
तो ऐकणाऱ्याला त्यातून काय अर्थ कळतो, ऐकणाऱ्याला त्यातून काय बोध होतो, ती भाषा, तो अर्थ म्हणजे वाक्यार्थ होय. मग गुरुकुल परंपरेमध्ये वाक्यार्थ म्हणजे काय, तर खरं तर तिथे वाक्यार्थ म्हणजे शास्त्रामधील म्हणजे न्याय, वैशेषिक, मीमांसा, व्याकरण यांसारख्या शास्त्रामध्ये एखादा विचार किंवा एखादं वाक्य घेऊन त्यावरील खंडन मंडन प्रस्थापित करणं म्हणजे वाक्यार्थ होय. पण भाषा शास्त्रीय दृष्ट्या पाहत असताना गुरुकुल परंपरेतील हाच विचार आपल्याला अर्थ समजण्याच्या दृष्टीनं दिसतो, की जेव्हा आपण एखादं वाक्य ऐकतो, जेव्हा आपण एखादं वाक्य वाचतो, तेव्हा त्याचा जो आपल्याला अर्थ कळतो, त्यातील जो आपल्याला मतितार्थ कळतो, तो म्हणजे वाक्यार्थ विचार होय. आणि यातलाच पुढचा दुसरा प्रकार म्हणजे शब्दार्थ विचार होय. म्हणजे संस्कृतमध्ये आपल्या एकेका अक्षराचे एक एक शब्द आहेत. म्हणजे च असेल, ह असेल, वै असेल, तर हे एक एक अक्षरी शब्द आपण मानतो. मग या शब्दांचा जेव्हा स्वतंत्र आपल्याला अर्थ कळतो, या शब्दांचा जेव्हा आपल्याला स्वतंत्र असा गूढार्थ कळतो, तेव्हा तो असतो शब्दार्थ विचार होय. तो असतो शब्दार्थ विचार होय. मग याचं आपण एक उदाहरण बघूयात, की आई आपल्याला नेहमी म्हणते काम केलंच पाहिजे, काम हे केलंच पाहिजे, असं आई आपल्याला नेहमी म्हणते. मग वाक्यार्थ विचाराच्या दृष्टीनं जेव्हा आपण याचा विचार करतो, तेव्हा काम करणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, हा अर्थ आपल्याला कळतो. पण जेव्हा आपण याचा शब्दार्थ दृष्टीनं विचार करतो, तेव्हा काम हे केलंच पाहिजे या च या अक्षराचा गत्यंतर, इलाज नसणे, दुसरा उपाय नसणे, असे वेगवेगळे अर्थ आपल्याला कळतात. आणि त्यातूनच शब्दार्थ विचार आपल्याला कळतो. असे हे दोन अर्थ शब्दाचे प्रकार संस्कृतमध्ये मांडले आहेत. इथपर्यंत कळत आहे का? इथपर्यंत समजत आहे का? हो मॅडम. चालेल. पुढच्या प्रकारांकडे जाऊयात, की भाषाशास्त्रीय दृष्ट्या जसे आपण भाषीय अर्थ आणि अभाषीय अर्थ, त्यानंतर वाक्यार्थ विचार आणि शब्दार्थ विचार हे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे संस्कृत शास्त्र परंपरेमध्ये म्हणजे 4 शास्त्र विशेषतः आपण मानतो, की न्याय, मीमांसा, साहित्य आणि व्याकरण, ह्या 4 शास्त्रांमध्ये विशेषतः शाब्दबोधाचा असेल किंवा शब्दशास्त्राचा असेल किंवा शब्दाच्या अर्थाचा असेल, हा अधिक विचार या 4 शास्त्रांमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि हा अर्थ शब्दाचा अर्थ या शास्त्र परंपरेमध्ये परत 2 प्रकारे मानलेला आहे. परत 2 प्रकार आपल्याला इथे दिसतात. ते 2 प्रकार म्हणजे, कृपया हे लिहून घ्या सगळ्यांनी, हे महत्वाचे आहेत, हे परीक्षेलाही येऊ शकतात. ते म्हणजे पहिला आहे अन्विताभिधानवाद. पहिला आहे अन्विताभिधानवाद आणि दुसरा आहे अभिहितान्वयवाद. पहिला आहे अन्विताभिधानवाद आणि दुसरा आहे अभिहितान्वयवाद. मग हे 2 प्रकार हे जसे परीक्षेसाठी, जसे तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहेत, तसेच जेव्हा तुमचं MA पूर्ण होईल तेव्हा एखादं कोणतंही शास्त्र शिकायचं असेल तुम्हाला,
किंवा एखाद्या कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करायचा असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला संशोधन करायचं असेल, तेव्हा हे 2 प्रकार खूप महत्वाचे ठरतात. आणि हे प्रकार काय आहेत हे आता आपण समजावून घेऊया. की पहिला जो आहे तो आहे अन्विताभिधानवाद. अन्वित म्हणजे काय, तर अन्वय, क्रम, सिक्वेन्स. जेव्हा एखाद्या एखाद्या वाक्यामध्ये शब्दांचा योग्य क्रमाने अर्थ कळतो, शब्दांचा 2च सेकंड. आवाज येत आहे का? आवाज येतोय माझा? हो मॅडम, येतं. चालेल चालेल. की एखादं जे आपण वाक्य रोजच्या जीवनामध्ये बोलतो किंवा रोज जे आपण संभाषण करतो, एकमेकांशी आपण बोलतो, त्यामध्ये जेव्हा त्या वाक्यातल्या शब्दांमध्ये जो क्रम असतो, त्या क्रमानुसार जेव्हा आपल्याला अर्थ कळतो, तो म्हणजे अन्विताभिधानवाद होय. मग हा जो अन्विताभिधानवाद आहे, हा शास्त्रानुसार कसा सांगितला आहे ते आपण पाहूयात. याची एक व्याख्या केलेली आहे, ती अशी: अन्वितानां पदानां अभिधानम अन्विताभिधानम, असं म्हटलं आहे. ही व्याख्या लिहून घ्या की अन्वितानां पदानां अभिधानम अन्विताभिधानम. अर्थात एखाद्या वाक्यामध्ये पदांचा जो क्रमानुसार अर्थ निर्माण होतो, तो म्हणजे अन्विताभिधानवाद होय. मग रामः वनं गच्छति, यामध्ये राम, वनम आणि गच्छति या 3 शब्दांचा क्रमानुसार जो अर्थ कळतो की राम वनात जात आहे, हा जो एका मागोमाग एक असा अर्थ कळतो, जो आपल्याला समजून येतो, जो बोध होतो, तो म्हणजेच अन्विताभिधानवाद होय. आणि हा समजावून घेत असताना मग राम म्हणजे काय, तर राम प्लस त्याला प्रत्यय लागला, त्यानंतर वन त्याला प्रत्यय लागला, आणि गच्छति गच्छ धातू आहे त्याला प्रत्यय लागला. हा जो आपल्याला अर्थ कळतो म्हणजेच अन्विताभिधानवाद होय. मग रोजच्या आपल्या जगण्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण वेगवेगळे वाक्य वापरतो की मी आता लेक्चर अटेंड करणार आहे किंवा मी आता गुगल मीटला सुरू करते किंवा मी लिंक ओपन करते, असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा लिंक ओपन करते हा जो शब्दांचा क्रम आपल्याला कळतो, हा जो शब्दांचा सिक्वेन्स कळतो, हा म्हणजेच अन्विताभिधानवाद होय. आणि शास्त्रीय परंपरेमध्ये जेव्हा कोणताही विचार, कोणतंही वाक्य आपल्याला त्या वाक्यातील शब्दांच्या क्रमाप्रमाणे कळतं, श्लोकातील शब्दांच्या क्रमाप्रमाणे कळतं, रुचेतील पदांच्या क्रमाप्रमाणे कळतं, त्यालाच अन्विताभिधानवाद असं म्हणतात. आणि याचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे अभिहितान्वयवाद. अभिहितान्वयवाद म्हणजे काय, तर अभिहितैः अन्वयः अभिहितान्वयः म्हणजे जे आपण बोललेलं असतं, जे आपण बोलतो त्यांच्या शब्दांचा
एकत्रित अर्थ कळणे म्हणजे अभिहितान्वय वाद होय. उदाहरण पाहूयात की माला पुस्तकम पठती या वाक्याला बघा, आपण आता दोन प्रकारे हे वाक्य पाहणार आहोत. माला, माला स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर काय करता येते तर पुस्तक आहे. पुस्तक कसा शब्द आहे? नपुंसक शब्द आहे, त्यामुळे त्याला अम प्रत्यय लागला. पठ धातू आहे, त्याला ती प्रत्यय लागला. आणि माला पुस्तकम पठती असा सगळा हा जो अर्थ आपल्याला कळतो, प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ, त्याच्या क्रमाचा अर्थ हा आपल्याला वेगळा असा कळतो. हा झाला अन्विताभिधानवाद. आणि माला पुस्तकम पठती, मला पुस्तक वाचते, हा जो एकत्रित अर्थ आपल्याला कळतो हा आहे अभिहितान्वयवाद. मग जेव्हा आपण एखाद्याच्या भाषण एखाद्याचं ऐकत असतो, कुणाचंही व्याख्यान आपण ऐकत असतो, तेव्हा बोलणाऱ्याच्या प्रत्येक शब्दाचा क्रम लावून जेव्हा आपण ऐकतो त्याला म्हणतात अन्विताभिधानवाद होय. आणि त्यातलं जे सार आपण समजावून घेतो, त्या साराचा जो आपल्याला अर्थ कळतो तो असतो अभिहितान्वयवाद. असे हे दोन प्रकार आपल्याला भाषेमध्ये दिसतात. इथपर्यंत पूर्ण सगळ्यांना कळत आहे का? म्हणजे पूर्ण होतंय हे? हो क्लिअर मॅडम. होत? चालेल चालेल. तर हा थोडासा अवघड भाग आहे. जेव्हा आपण शास्त्रीय दृष्ट्या याचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये परिभाषा, त्यामध्ये व्याख्या दिसतात, पण हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे आणि हा आपण रोज वापर याचा करत असतो. त्यामुळं त्या उदाहरणाद्वारे जर आपण हे समजावून घेतलं तर हे अधिक सोपं जातं. इथपर्यंत आज आपण हे पाहिलं. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूयात. जी मॅडम. धन्यवाद. ठीक आहे मॅडम. चालेल. थोडासा